त्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला अनुभव असं स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या सर्व या वीरांना माझा प्रणाम. भारत माता की जय. भारत माता की जय. अशा क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी आणि तिरंग्याला मान देण्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थी आज आपल्या समोर या स्वातंत्र्यानिमित्त त्यांचे विचार मांडणार आहेत. सुरुवातीला मी आमंत्रित करते वर्ग 10 ची विद्यार्थिनी दीपाली संतोष नागरे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस म्हणजे आपण सर्व भारतासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे एकत्रित जमलेलो आहोत. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस म्हणजे आपल्या देशातील अतिशय सुंदर असा दिवस म्हणजे भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी आपल्या देशातील काही पुरुषांनी आणि क्रांतिकाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. अनेक वर्ष गुलामगिरी सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी आपल्या देशातील सर्व क्रांतिकारांचा स्मरण दिवस आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अशा महापुरुषांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्य दिले. शेवटी मी एवढेच म्हणेन की जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठीच लढले. धन्यवाद. त्यानंतर वर्ग 5 ची विद्यार्थिनी मयुरी अंबादास बनसोडे ही आपले मत व्यक्त करेल. Good morning everyone, respected principal, my teachers, parents and my dear friends. My name is Mayuri. Today is 5th August and I wish you all a very happy Independence Day. India got freedom on this day in 1947. I love my country very much. Once again, I wish you all a very happy Independence Day.